हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आजच्या दिवसातला हा दुसरा व्हिडिओ आहे, कारण सकाळचा व्हिडिओ खूप मोठा झाला आणि तो विषय वेगळा होता, आताचा विषय वेगळा आहे. तर आम्ही उडीद गोळा करतोय. हा एवढा गोळा करून झालाय ह्या कटातला. एवढे गवतात ना आम्ही शोधून शोधून काढलाय. ही मेहनत माझी नाही, आमच्या चौधरी साहेबांची आणि अण्णांची. ह्या कटातला मी काढू लागली होती त्यांना. तर ह्या दोघा बापलेकांनी इकडचं उडीद गोळा काढलेला आहे. सकाळपासून मी काढू लागली थोडासा आणि गोळा पण करू लागली. वारं सुटले भरपूर, काय माहित ऐकायला येते का नाही, हवा जास्त सुटली. तर आता परत एकदा व्हिडिओ घेण्याचं कारण असे की आज माझ्या शेतामध्ये माझी भाची येणार आहे. भाची मोनिका घरी आली, म्हणजे माझी भाऊजाई घरी आली आणि मी आताच आली. तुमच्याशी बोलत बोलतच मी आता शेतात आली आणि तोपर्यंत संध्याचा फोन आला की मामी घरी आलेत, मम्मी घरी ये. तर मोनिका बोलली की नका बोलू ताईला, आपणच जाऊया शेतामध्ये. तर आता मोनिका म्हणजे मामी, भाची, माझी भाची आणि माझी भाऊजाई आणि तिची भाची म्हणजे माझी लेक, एवढी जण आता येत आहेत शेतामध्ये. तर माझं शेत पण तिने कधी बघितलेलं नाही, येऊ द्या चला. तर गोंधळ असा आहे, मला वाटत होतं आता चौधरी साहेबांचा माझा आता विषय झाला की आज आली मोनिका. लग्न झाल्यापासून येते नेहमी, पण कधी पण आली ना मुंबईवरून गावाला की येते माझ्याकडं गाठ घ्यायला माझी. आणि तिथं तर आम्ही शेजारीच होतो राहायला, पण राहायला कधी नाही आली. तर मी म्हटलं आज आल्या ते दोघी मायली की तर आज ठेवून घ्यावं. पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्या मामाच्या नातीचा बड्डे, म्हणजे माझ्या सकाळी मेहण्याचा पण फोन आलता की वहिनी बड्डेला ये पोरीच्या. मग आता काय करावं काही समजत नाही. मला असं वाटतं या दोघींना घरी बसवून मी बड्डेला जाऊन यावं आणि ह्यांना थांबवावं घरी. मग बघूया आता काय होईल, कसं होईल काय माहित नाही मला, पण काय ठरतंय काय कसं ठरतंय बघूया. आता तर त्या दोघी यायला निघालेत, तोपर्यंत मग मी माझं लांबचं आहे थोडं तिकडचं गोळा करायचं राहिले, ती गोळा करून आणून ठेवते. म्हणजे आल्यावर इथल्या इथं बागडायला, आमचं पिल्लू पण इथल्या इथं बागडेल आणि आम्ही पण इथल्या इथं गप्पा मारू, शेळ्यांच्या कडनी ही असं फिरू. तर बघूया कोण आले कोण आले कोण आले कोण आले. शेरू कोण आले कोण आले. शेरूचं काय चाललंय, बॅक कॅमेरा ऑन कर. बाळ आणलं आपल्या रानात, त्याला पप्पी घ्यायची बाळाची संध्या. आता मामी एवढी मोठा बॉक्स कशाचा आणलाय नेमका. व्हॉट इज दिस कोण पोडगी आली आज तुझ्या रानात आली, आज तुझ्या रानात आली. शेरू इकडे की. अगं काय नाही करत ती, तू बस खाली बस 2 मिनिटं खाली बस. हा काय नाही करत बाबू. अरे बाबू पाहुणे किती, त्याला मांडीवर बसायचं. ये माझ्या मांडी बस ये बसा. हा या बसा. पाहुणं आले मी येडी करत जावं असं आहे का नाही. गपकी शेरू नाही, ती तोंड चाटत पप्पी घेत लगेच. ती घेतली की पप्पी मला तोंड चाटल संध्या. तिला बी हात लावायचा, ती बी किती खुश झाली बघ त्याला बघून. असं पाहिजे त्याला, जवळ घ्या आणि लाड करा त्याचा. ह्यो आमचं रडायचं हसण्याचा आवाज एकच असतो. हर्षू तोंडात हात घालती ग, नका तिला हात फिरवून देऊ त्याच्या अंगावर. हात धुवा तिचा हात धुवा. मग आवाज काढते. बस चला आता, चला बस शेरू बस. चल बाबू एक पी दे की बाबू. आयो मम्मी घेते गे. मम्मीला मारी ना वरडल्यावर उगाच्या उग वरडल्यावर लय माडीन मी, लय माडीन. काम करायला आली तू, काय झालं आज तुझ्या रानात काम करायला आली. कुकू बघायचंय तिला. या इकडे बसू कागदावर आपण. या आता मार खाशील बस. या कागदावर बसूया कागदावर मातीत कुठे बसायचं. संध्या आली असेल तुला न्यायला. हा तरी मी म्हणलं मोनिका एकटी कशी काय आली, भैया नाही सोबत काय नाही, मोनिका कशी काय आली. काय योखीत काय काय एवढं उडीत तू एकटीने काढायचं बरं का, मोठी झाल्यावर बरं का. फोन मध्ये बघती कोण आहे.
भीती पण वाटते बर का. पकड पकड. पकड की. इकडे दे. मी बघ. हातात वळून तोंडात वळून घेणार माझ्या तू. हल्लो रे मला आ देखी मला आ आ हर्षू आ आ बरोबर कॅमेऱ्यात बघते बरोबर. इकडे आ आ आ आ आ आ वहिनीला देखी वहिनी. आ आ हर्ष करायची की मला काय चारत होती का. आ आ मला नाही देणार. लिंबू लिंबू नाही देणार. लिंबू नव्हती चारत. बिस्किट. हा बिस्किट. सगळं खाऊन टाकले तिने. सगळं तोंडात टाकलं. संपल्यावर कोण चाललं. रिकाम्या हाताला खा खा चाटून हात खा खा. मला मला आ आ आ खाऊ का फोडून हात तुझा. हात तुझा गोड लागतोय. पप्पी तर लय गोड लागते. लय गोड लागते पप्पी तर. बसलं सगळं माकले. मला चारायचं बरं का हर्षू. हर्षू मला चारायचं बरं का तू. तिने अजून आईस्क्रीम बघितलीच नाही. मला 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 आ आ आ आ आ आ देखी देखी आ आ पकडाव. मला दे ना. आतू नाही आतू नाही मी आतू नाही आतू नाही देणार. हर्षू ए टकलू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. गप्पा ग तुम्ही डिस्टर्ब करताय उगाच. मला नाही देणार तुला. वहिनील चार चार वहिनीला वहिनील चार वहिनील चार 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 की वहिनीला. टकलो वहिनील चार की. गप ग वहिनी खाऊ मागती. हो चल जा चल नाचू आपण. चल डान्स करायचे आपल्याला. मार दिला. केस सोड केस सोड केस सोड. ही बघ बघले केस आहे. ती बघ केस आहे. ती बघ केस केस सोड केस सोड. वडकी केस देते तिला. काढ ना ते आईस्क्रीम. काय खाऊ आहे तो. काढ ना तो पण. बघ ना त्याला पण कसं पाय आवडतोय तिचा उशारा घ्यायला. तो तुझ्या पायावर डोकं ठेवतोय. लावलं बाई परत हात केसांना त्याच्या. तो काय आहा काय आणले. मम्मी तोंड बंद करून घेते. तिने हात लावला की. आहा आहा दरी वाला कपडा घ्यायला पुस. द्या सानी राणी सरकार. मला कोण देणार ग हर्षू. ए हर्षू मला कोण देणार ग. हर्षुडी तुकडे खुरपून काढले. खुरपून असलं गवत आहे. गवत नसतं तर अजून थोडा माल वाढला असता की आपल्याला. हा आणि काढाय चालू केलं तसं रोज पाऊस. तो कर आलेत त्याला. तो तिथं बघ समोरच्याला. हे एवढं देताय तुम्ही. गार आहे ना संध्या ती. सगळं पिन मम्मी. पप्पा ती अक्का आईस्क्रीमचा. तिला आवडतंय म्हणा ती पेती. तो का गार आहे मग कसं आहे. बस बस एवढं तोंड वाकडं करून प्यायची गरजच नाही. बस कर. सर्दी होईन की. धर. किती आणलेत संध्या. 3-4 आणले होते. त्यांच्या वहिनीला दिला. ही घेऊन आली जाऊन. जीप बाहेर काढून बसली. का ग ब्लर दिसते. क्लिअर दिसत नाही. जोरात वडकी जरा. हा तिच्या तोंडात ते स्ट्रॉ राहू दे आणि मला हे ग्लास दे ग खालचा. लागली पेला तो. संध्या ती खालचा ग्लास दे ना मला. संध्या बघू कळते का तिला. आपण काय करते बघूया.
हो हर्षू हर्षू यो तुमच्याकडे हो बघा की ग्लास कुठे गेला आता तिला कळलं ग्लास कुठे गेला हिला ना अशीच फसवायची मोनिका हिला नखरा करायला लागली ना तोंड हिला अशीच फसवत जा मोनिका मुंबईवाले पाहुणे आले अशी मजा असते शेतात पार्टी होतात बर का अण्णांना केक नेऊन द्यायचा सध्या तिकडे जाऊन भरलं पोट भरलं दे इकडे चल लय झाला लाड आता सगळं माझं अंग भरवलं ग पण अण्णांना केक अगं हितनं जा की पटांगणात ना अशी इकडून जा की एवढं काल पाहिलंच कोण घेतलंय पोरीने अजून ओय काय चाललंय अजून परत खायची तुला अजून खायची परत तुला मम्मी चारते की तुला हो ते धर चालेल घ्या. बसून बसून खाया भेटते खा की पुन्हा असं नाही सुख माहिती का अजून चार मोनिका अजून चार तिच्या पुढे होती मग ती वरती गोड खायला बहादूर आहे बर का पण आता वागी नाही गोड खायला आता गिरी कुठे पोरगी पोरगी गेली कुठं बाया म्हणे आता काय कामाला झाली कडे नाही वहिनीला माहिती इकडे आली ना त्या हेला किरणच्या बायकोला वर्षाच्या परशाच्या हा हा आम्हाला मामी कशीच बसू वाटतं हलू वाटत नाही मामी हा ना ती छान आहे ते आतमध्ये लग्न झालेलं ना हा हर्षू चला आता घरी जायचं का घरी आज तुझ्या रानात आली मोलाने आलेली बाई बघायची का मोलाने आलेली बाई ओ बाई उरका हो बाई बाई गवत काढायला लागले बघा हर्षुडी हर्षू ओ मॅडम असं एक गाडी धरली कधी व्हायचं गवत कधी संपायचं एवढ्या रानातलं सगळ्या अगं किती नादी लागली ती फक्त तिला काढायला बांधायला आणायला पाहिजे होतं ग हवा सुटली ना काढा गवत उरका किती रुपये हजेरी हो त्यांच्या मम्मीला विचारा हजेरी किती पाहिजे तुम्हाला हजेरी किती द्यायची हो तुमच्या लेकीची हर्षू जेवढे पैसे होते तिथं आजी मी तसंच म्हणायचा कोण पहिला आलता बापू आणि म्हणायचा सगळं पैसे मला मी त्याला मला म्हणायचं माझी हजेरी दे की आजची आपण म्हणलं नाही अरे बापू ह्याचं सगळं तुला आहेत ती नंतर पण आजची हजेरी दे आणि जाताना सांगून गेला सगळं पैसे मला आहेत बघ आता हे उडत असला ये भाऊ झालाय त्या दिवशी मला म्हणत होता मम्मी उडीत किती होईल आपल्याला मी म्हणलं ये बघायला तू पाऊस नसता चांगलं झालं हा ना पाऊस नसता तरी आता उडीत चांगलं झालं असतं टायमाला तेव्हा पाऊस आला असता का नाही खुरपल्या तर अजून भारी माला आला असता उरक असं काढायचं असं काढायचं असं तिच्या समोर राहून तू दिली ये. काहीतरी काढायला तू ये बर का माझ्याकडे येत जा बर का काम करू लागायला राहणार बर का कुठं फेकलं बघ जरा पुढं तिला तरी आनंद वाटू दे की मी काढलंय म्हणून बघू दे की कसं असतं काढल्यावर कसं दिसतंय असंच मागं फेकायचं काढायचं आता पुढं असंच आता ही पुढचं आता दुसरं काढायचं घेतलं अगं हर्षू काढून टाकलेलं नाही बघायचं ग हिथलं काढायला घ्यायचं आता नवीन काढा आता ते पाणी येतंय तुटून बापाच्या रानात कामाला गेलं मावळीच्या रानात कामाला आली हाय ना हर्षू म्हणती ग माझ्या हाताला काढायचं आणि फेकायचं एक एक अगं गवत उपटलं पाहिजे का हर्षू नुसतं पान नाही तोडायचं तिला कसं समजलं मागं फेकायचं ते बघितलं ना तिने काढायचं आणि फेकायचं योक मी काढून दाखवते
पप्पा उलटा असंच म्हणून गेले की मी तुम्ही बसा तोपर्यंत मी आलो. एक गटुडा आणून टाकून गाडी घेऊन येतो. फाडला का कागद? मम्मी मी वर- ती कुणाचा आहे माहिती का? मामाचा आहे, परवीन मामाचा. बाई, मला- ते मामीला तरी घाबर की जरा, तुमचा कागद फाटतोय तिच्याकडनं. बाय बाय. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओ मध्ये एवढाच. व्हिडिओ किती केवढा झालाय काय बघितलं नाही मी. बाय बाय. तर आमच्या शेतात आज नवीन मजूर आला होता कामाला. अगं या, घाबरली बर का मी, लय भिली बर का मी, लय भिली. काय काय इथं देवबाप्पा आहे? देवबाप्पा आहे? देवबाप्पा कुठे आहे हर्षू? ए देवबाप्पा कुठे आहे हर्षू? मम्मी काय करते? देवबाप्पा इकडे देवबाप्पा आहे. किती खुश झाली ती. तू हर्षू माझ्यापेक्षा त्रास द्या बरं का पिल्लू, बरं का? जा म्हणा मम्मीला जा म्हणावं, मी आता कशी राहते बरं का. गेली सगळं व्हिडिओ बघून पुन्हा हिला कळेल ना, सगळी इथं बालक पण कॅप्चर होते. ओ